आता राजा मंदिर राज बामणी बायाचं पदर टाकून जायचं आणि आल मांडवाच्या दारी आला रुकवतार नोट येन म्हणती वयाला मला चोळी विनग लुगड विनग आणा इजारण कोट रुपयाला शेर दान तंबा पाटलाच्यात रामोदाजीच्यात कोंडीबा माळ्याच्यात माधवा आप्पाच्यात बाजीराव दादाच्यात किरोबा अण्णाच्यात शंकर पाटलाच्यात आम्ही मालकाच्या वाहना वाजल्या घ्या आमची परसाकड लुगड्यात व्हायची लबाड काय बोलायचं आहे का पी चला आंघोळ घालायला ही ढकलून दे असलं बाबा काचा कवड्या खेळायच्या लंगड्या घालायच्या असलाच खेळ गजग येळभर खेळायचं हातातली काकणं फुटायची हात तोट राहायचं माती आणून शेतात टाकली खांड दांड जाळाय ठुलायचली करून शाकू कवा मरील म्हण मरण बिन ह्याने जाळली सासू तर लय चांगली ग बाय मरायची नव्हती मला मरायला न्यायचं होतं एवढं कुकुल्याची पंढरपुरात आहे ना तेवढं माई बाप असताना मला न कशाचा दुखू इळ पाणी बाया हौदाला बक्कयळ माझ्या जोमाच्या बंदवाच्या ती सासरा बाबू कुळी होय हा सासऱ्यांना बघितलंय का तुम्ही सासा सासरू सवत हा सगळी बघितली सवती लेकर होय होय कशी भरायची पानं ती काय पाणी कशी भरायची अशी नाही पण काय म्हणा त्याला कोणा घरी भरायची पाणी सगळ्या गावाला घालायचं आम्ही हा गाव शिल्लक ठेवायच नाही इदुळा जर पकाल सुटली तर सांच्या पाला झोपलीच बघा हा पुन्हा कडुशाला आणि पकाल लावलीच बघा मालकानं आमच्या हा मालकाला 2 बायका होत्या हा हां मला 4 पोरं झाली तिला 2 झाली मला 2 पोरी झाल्या तिला 1च झाली हा. आणि काय काय मिळायचे लोक काय काय द्यायचे पाणी भरल्यानंतर 10 ज्वारी द्यायची 2 पकाली गाठल्यावर 2 पोती ज्वारी हम्म, 1 पकाल गाठल्यावर 1 पोतं ज्वारी हम्म, आणि रोजच्या 2 भाकरी 2 पकालीच्या हा, आम्हाला 20-25 भाकर मिळायची हा, आणि तुमच्यासारखी पोरं जगून जायची हा. कुठं कोणा घरी पाणी घालायचं ते? संबा पाटलाच्यात रामोदाजीच्यात कोंडीबा माळ्याच्यात माधवा आप्पाच्यात बाजीराव दादाच्यात किरोबा अण्णाच्यात शंकर पाटलाच्यात पाणी हम्म. घालतात होय सगळ्या गावाला गाठले हा गावात कोण ठुल नाही हा किती रेट होतं आम्हाला होय 2 होतं हा मग ही दमला दुसरा झोपायचा हा रेड्याची काय नाव होती काय एकाच होतं शाबूच होतं टकर खेळाय आणि एकाच बालशा होतं होय किती वर्षी घातलं पाणी आता त्यांचा झाला आम्ही नांदाय आलेला आम्हाला काठावा आधी भाड्याने काय केलं कुठनं पाणी घालायचं कुठनं आणायचं ते माझ्या मानानं होय मान नदी हा मान नदीन माझ्या बर पहिला जुना काळ कसा होता हो लय चांगला रुपयाला शेरदान हा रुपयाला शेरदान हा 8 आण्याला किलो खोबरं हा रुपयाला किलो मटण हा पहिला काळ हा आता जा नाही हा आता राजा मंदिर राज बामणी बायाचं पदर टाकून जायचं आताची कली अवघा हा आणि आल मांडवाच्या दारी आला रुकवतार नोट येन म्हणती वयाला मला चोळी विनग लुगड विनग आणा इजारण कोट तुम्हाला पटलं का आमचं आम्ही आहे ते करते सांगितले आम्ही मालकाच्या वाहना वाजल्या घ्या आमची परसाकड लुगड्यात व्हायची लबाड काय बोलायचं आहे का मालक होतं तसल्या रंगाचं हां भ्या वाटायचा मालक परूस बरोबरची माझा मालक देव होता देव होता पण देवाला आवडलं 50 वर्ष झाले मालकाला मरून काय करायचं तेव्हापासून रानपण आका काय पुन्हा मेले आका महिन्यानंच मेली नवरा माझा मेला मग दोष काढून त्याच्या मामाची लेक होती बसायची माझं माहेर आंब लगीन झालं तुम्हाला आठवतं का तुमचं आठवते का कसं झालं लगीन लगीन आमच्या आई काय म्हणली माझी आई हा म्हणली माझी काय लेक तकडं द्याय न ग म्हणते ते मग माझा
चुलता मंडला दिली तर तरी द्यायची. जमीन आहे बक्कळ, पोरगा आहे एकच, काय दिर नाही ती भाऊ नाही ती, तर द्यायची द्यायची द्यायची. मग ही तर दिली मला, दिली तर माझं लय कल्याण झालं. माझं वाईट काय झालं नाही बाबा, तुझं पाय धरून सांगते. एकमेकाला बघितलं होतं का तुम्ही लग्न करायच्या आधी? नाही बाय, हा त्यांच्यात बोकाड होतो ना आम्ही जेवायला हा तो राकाच मिली आमची हा 8 रोजा. हा मग कसं जेवायचं, आमची आई म्हणली चल आपल्या आपल्या गावाला बाई, त्यांची बायको मारून आपण खावा. हा पण आम्हाला आणलं. हा. पहिल्यांदा बघितलं कसं तुम्ही एकमेकाला, म्हणजे लगीन कसं जमवलं तुम्ही? कुणी जमवलं तुमचं लगीन? आमच्या गावातल्या लोकांनी हा किरबानानं जमवलं, माधवाप्पानं जमवलं, कुंडीमा माळ्यानं जमवलं, सभा पाटलानं जमवलं, रामोदाजीनं जमवलं. कुठं झालं लग्न? माझ्या माहेरात होय. हां आईनं करून दिलं आमच्या. बर, कसं होतं, काय काय होतं लग्नात तुमच्या पहिलं? काय कर, खीर पोळ्या, कायलीत खीर आणि दुरडीत पोळ्या. काय काय लग्नामध्ये आता कसं बेंड बाजा हाय वाजवलं, तसं त्या काळात काय होतं? नव्हता भेंड भाज्या, काय असायचं पहिलं? वाजर त्याची पिपाणी, हम्म. काय नव्हतं. वाजर ती मथुरले चांगलं, काय काय वाजवायला काय काय होतं? वाजर ते होतं व हम्म. पी चला आंघोळ घालायला ही ढकलून दे असलं बाबा, हम्म. बर, असंच होतं. किती माणसं होती लग्नात तुमच्या? आमच्या हितली आलती काय, हितली आलती 10-12च. हा आमचा आंब सार होत. हा. पहिली काम काय काय असायची हो तुम्हाला? कुठली कामं, ते रामोऱ्या गुंड्यात न्यायचं, कशा याचा कशा याचा कशाच किती झाले रुपयाचं 4 आणि धरा. शेवंता नानीला, मला गिरजा म्हातारीला, शेवंता म्हातारीला, आणि मिली एक आमसाय मागायची तिला. आमचं येताना पडायचंच. मला सकाळ गावायचं बाय भाऊ, मी नटायची चुलीत खवायची. पण लहानपणी खेळ काय काय असायचो? खायला खेळ 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 हा काय काय असायचं? खेळ काय का खाल्लं नाही खाल्लं. खेळायचं काय काय असायचं तुम्ही लहानपणी? काय काय खेळ? गजग गजग खेळायचं, रेगुट्या वाढायच्या आणि असं खडं मांडून खेळायचो भाऊ. हा. मग ह्याच्याशिवाय मला येत नाही बाबा. कोण कोण असायचे खेळायला? ही मोऱ्याच्यातली बाया असायच्या आणि सगळ्या, पुन्हा तिकडं मंगुड्याच्या साऱ्या, बोऱ्याळच्या साऱ्या, ह्यांचं माहेर होतं येत होत्या. हा. काचा कवड्या खेळायच्या, लंगड्या घालायच्या, असलाच खेळ. गजग येळभर खेळायचं, हातातली काकणं फुटायची, हातोट राहायचं. हा. आठवतं येऊ मला. शाळा बिळा काय नव्हती का त्या काळात? शाळा हे बाई कुणाच्या बाची माग नागा गेल्या नाही त्या, आम्ही सगळ्या बाया, आणि शाळा शिकते त्या, ही शिकते बघा. तुम्हाला कोणी गाठलं नव्हतं का शाळेत? का बरं? येतच नाही कशाला. शाळेत जा काय का कोण म्हणलं नाही का तुम्हाला? हां शान घ्या जाय हातातल्या दामट्या करत बसा, जाऊ नका इथनं, सजगुरू खात्यात पाखरं. आम्ही शेणाचा वास येतो म्हणून चिकूल घ्यायचो. बर. मग करायचं दामट्या इशीच भाकरी हा एवढ्या एवढ्या. हा. ते म्हणते माझी दुरडी भरली आहे माझी बारी, चालू घरला एकामेकच्या ते भिजल्या पुन्हा. हा. असलं पंचमीला वगैरे गाणी वगैरे म्हणायचे का तुम्ही? असायची का पंचमीला? कशा असायची पंचमी? बाया म्हणायच्या, आम्ही नाही बाय, आम्हाला म्हणायला होत नव्हत्या. बाया मोठ्या मोठ्या होत्या, हा. हातात धरून म्हणायच्या बाया. आम्ही नुसतं सोंगान कुठं काटवटकाना खेळ हा. अशा खोडी करायच्या. काय काय असायची सोंग? काय काय असायची? असं हे अंगठं धरून खेळायचो आम्ही व. हा. आणि ते बाया होत्या का नाही, हा. त्यांच्या पदराला गाठी मारत जायच्या. बाया तकडं आता घरला मोडलं, खेळ मोडला, घरला जाय धडाधड पडायच्या बाया. आम्ही ख्वा ख्वासाय सकाळपारी रांडा आम्हाला मारायचं. हम्म. असलं होतं. आणि गाणी आठवते का तुम्हाला? गाणी काय? काय नाही बाय आठवत. हा. कशाला म्हणते एवढ्याच्या हे जेवणटनक, हा. कशाला गाणं म्हणतोय आम्ही. जात्यावरची गाणी? हां जात्यावरची गाणी काय काय असायची? जात्यावरली आता किती भेटते ती, हा. किती भेटते ती आता. आता म्हणा की. आता येते ती. माई बाप असताना मला न कशाचा दुखू इळ, पाणी बाय हौदाला बकयळ, माझ्या जोमाच्या बंदवाच्या, पाणी तरी हौदाला बकयळ. माई बाप असत्वरी
दमागिरी आता वळीन म्हणते हा सारखी. हा माई बापन असं त्वरी मला बाय कशाचा नाही तोटा माझ्या जोमाच्या बंदवाच्या पाण्या हौदाला मारी लाटा. लगेच म्हणते पोतवर म्हणते बाई मेंढ भिक्याचा जलम कुण्या मावलीच्या पोटी बजरंगा तू रागू माझ्या पडता पावस हाती काठी बाई मेंढ भिक्याचं ध्यान ध्यान वाकड्या काठीवरी माझ्या जोमाच्या हरीच्या सोनमेंढीच्या पाठीवरी आणि मी सांगून झाड येते माझा सांगावा जाऊ राहू माझ्या सांगाव्या संग आला रागू माझा मयाळू जलमला. बाई उभ्या मी गली जाते सया फावूनी झाल्या दंग गांधी गुलाब माझ्या संग संतून त्या हरी माझ्या गणून त्या रागू माझ्या गोट्या माझ्याव बाळायाला दत्ता माझ्याव रागू बाला गांधीबाई गुलाब माझ्या संग. सगळी घालते कोमती जात्यात. हा दम लागतोय होय. येड्या किती वय आहे तुमचं आता? 7 वर्ष म्हणजे जो काय काय वय माहिती का तुम्हाला तुमचं किती आहे ते? मग किती वय आहे? 107 वय झालं कुण्या बी साऱ्या घरलिंगी दमडी देऊन विचारा. होय. आणि मला 500 रुपये बक्षीस लागते माझ्याशिवाय म्हातारीच नाही कोण. 107 काय दाखला आहे का तुमचा शाळेचा? काय कशावरून मोजलो तुम्ही? जन्मतारीख माहिती आहे का तुम्हाला? नाही ती वादासाठी माहिती केली ती. होय. 25 एकर जमीन आहे हा भावाला. बर. भावाचं लेक आहे तो एक अर्बन बँकेत हा एक आहे सोलापूर बँकेत हा आणि नदीच्या एक आहे नदीच्या होड्या चालवतो. हा मग ती म्हणाला आम्ही काय तुझ्या शाकूला कमी करत नाही आमच्या पैसे येऊन खाऊ दे. भाऊ म्हणाला आम्ही शात खाणार ही पाकच. हा मग मी मध्ये मध्ये बोलली हा शात काय करायचं एवढ्या फिरून घ्या आपल्या त्याला तोडायचं औषध जाईल पाक आणि ती कवा तोडायच्या हा त्याची घालू दे की आहे माझी लक्ष्मी आहे मला भरून उठली दहीबडीची कशाला मला शात. हा मग राखी बांधा गेली. हा. भाऊ म्हणला एवढ्या बारीनं 500 रुपये देतो हम्म. आणि पुन्हाच्या बारीनं साडी घेऊन तुला नेसवा येतो. मी म्हणलं मी काव मारायचं तर तसलं विचारायचं नाही म्हणलं ती देवाला विचारायचं. हम्म. तू आधी मरती का मी तू थोरली मी बारका 18 वर्ष झेल बघून आलो मी. बरं पहिल्या बायका काम कशा करायच्या हो? काय काय अशी काम आहे बायकांना पहिल्या? खुरपायचं आणि म्हणलं तर काय भेंड्या कुठं आंबाड्या भाज्या कुठं शेवग्या शेंगा विकायच्या रुपयाला. आता 4 तर आले पहिले रुपयाला 12-13 शेंगा हम्म. आता 4च आहेत. हम्म. असले कामं करतो ते. तेव्हा त्यांनी सोनं तर लय घेतलं होतं 10-10 तोळं हम्म. स्वस्त होतं. घर कशी होती पहिली? घर कसली असायची? अरे देवा चिकूल घ्यायचं आणि त्यात तणास जायचं 2 गाड्या तणास होतायचं आणि कचा 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 कालवायचं तुम्ही कालवायचं गाड्याने हा आणि ती कुच्च करायची घरी मग हा म्हणायचे बाईला आपल्या काका आम्हाला तर लय वांगाळ होतं. हा 14 खणी मला हा आणला घ्या ना पाडून हा असलं बांधलंय आता हा. घुतं नाचायचं. काय करायचं माझा एक वा खाय गेला भावा एकच त्याला घर बांधले त्याची जमीन 4 एकर खाते. बोलणारा जे एरंडे ते त्यांना बोलणारच गहू इकनात. घर कसलं पूर्ण माळवाद होतं काय वर? हां हा आकणाचं? आकणच हा माती आणून शेतात टाकली खांड दांड जाळाय ठुलासली करून शाकू कवा मरील म्हण मरण बी नाही ह्याने जाळली. होय. का खरं बोलावं बघा खोटं मला बोललं की मला अजिबात पटत नाही बघ. ते घर गावात होतं काय? गावात हा गावात कोणी बांधलं होतं घर? कोणी ठावा आधी आमच्या सासऱ्यानं सासूना होय. आम्हाला कोण सांगा. सासू सासरे कशी होती हो तुमची? आठवतं का तुम्हाला? लय चांगली बाय होय. होय सासू तर लय चांगली ग बाय मरायची नव्हती मला मरायला न्यायचं होतं.
एवढं कुकुल्याची पंढरपुरात आहे ना तेवढं. हां आय मेली, सवत आय मेली, बहीण आय मेली, भाऊजा आय मेली, 11 बाया माझ्या आय मेल्या, 11 बाया. मग आम्ही जर साला 11 सवाज निघालतो. आय मेली. सासू काय गाणी वगैरे काय म्हणायचे या जात्यावरती? दळांना तिला येत. हां दळा यायचं ना, मेंढर राखून राहिले बोशात. मेंढर? हां मेंढर होत त्यांच्या घरी. होय. काय कशाला दळते मांढरांची येडी होती. आम्ही दळलं ना, आम्ही ककड्या खरबूज राखत बसायचं वाळूला. हां आणि कुठं राखावा? 4 आण द्यायचं बाबांनी, एवढी मोठी ककडी न्यायचा पवत जाऊन. मी पवत गेलेलं बघून आता आम्ही जेवाय बसलो आणि एक तोडून न्यायचा. असलं होतं व भावड्या पहिलं. गाणं म्हणा आता पहिलं. हां म्हणते लुगड घेती याल पदराला काडी मोडी आणि ना म्हणाला न बाबा घाला मग घडी. माझ्या बंधूला न सांगू बाई किती आणि ना म्हणाला. कशातच करलं ग का हाय का फुल अकल? म्हणा. देव थोबाडीत पुरला असं केलं. हां हां असू दे असू दे. मनाला न घाला तरी गाडी भावजैवानी न ग बोल मग याती एवढ्या बार याव बाई मोडा मग गडी मरल्यावर सालाव घिन तरी साडी. असल्या वयाला असला गळा असल्या असाव कसला काय म्हणजे आवाज किती भारी आहे माहिती आहे का? आता एवढं वय असून देखील तुमचा आवाज खणखणीत आहे एवढा. मला 100 रुपये देते टीचर. होय. सकाळी एका बाबाचा कान दुखत होता, पूच गळत होता रिस्लिंगवाल्याचा. बर. बघटलं 100 रुपये दिला. शेरभर मका दिली, आठवभर तांदूळ दिला. लकुबाई महाराजने मीला वाट बोलत नाही. तू माझ्या अंगात आहे, तुझं कडलाच नेऊन धावते मी. ते बघायचं काय कसं हो? म्हणजे काय पद्धत असते बघायची? तुम्हाला बघायचं आहे का? नाही नाही हे ते माहितीसाठी विचार लागलोय. ती देते ती बघायला नेते ती. काही शेरभर काय बी शेर मापटं द्यायचं आणि त्याच्यात नोट ठेवायची. 50 असो, 10 असो, 100 असो, 200 असो. घेत नाही ते एखादं हलकाट घेतं. भारी म्हणतो माझं जाऊ दे, माझं देवा झाड माझ्या घरला आलं. चोळी घेते ती, लुगडी घेते ती, पातळ नेसते ती. काय आपल्या सवय नाही पातळाची, आपला ढीग लागलाय काय करायचं. बाय माझी किती गोरीपान आहे ग. आणि सण बिन कसं काय असायचं पहिले? हां सण म्हणलं पहिले सण कसे साजरे करायचे? लय दुरड्या भरून 2-2 किलो 3-3 थोरले का बायला 12-12 पोरं. गया काकूला इसण याक होतं, गया पाटणीला इसण याक. त्यातली किती सार राहिली बघा. मिली सारी सपू झाला. नाव्याच्या राहिला 1 पोरगी आणि 2 पोरं. कोळ्या शाकूला 4 पोरं 2 पोरी. राजा अक्काला 1च पोरगं आणि 1च पोरगी. नागरण मारुतीचं. पहिली मग होतं चांगलं, पहिलं चांगलं. आताच भूताचा राजा आहे. आम्ही भूताच्या राजाला खातवी नाही. एवढी पोरं म्हणजे सांभाळणं व्हायचं का एवढं? त्यांना जपायचं कसं, कोण सांभाळायचं कसं? जपायला आले? कोण 5 रुपये टाकायचं काम करायचं आहे, कोण पाळण्यातनं खाली पाडायचं. उद्या तर सुख लागल टिंगूळ उठल्यावर पोराला, तर उठला तर उठला. आपण तसली खोड केली नाही बाबा. लेकरला मी आणलं, मी उद्या येईन पर लेकरू रडू दिलं ना. मी पाटकुळी बांधलं, खुरपलं, जरा वज झालं आणि खाली उतरलं, लिंबाला जोखा बांधला. लेकरच सराब काय घ्यायचा, ह्याची काय हाय का नाही म्हणून ही देवानं जन्म घातलाय. आणि खाणं पिणं कसं असायचं पहिलं? माडगं खा, अजून का करायचं नाही, पाताळ पीठ नसायचं. काय सांगायचं आहे तुम्हाला. पहिलं काढल्यावर रडू येतं मला. तर आम्ही कशाला करत नव्हतो बाय कोरड्याच कवा. आम्हाला जर भाकरी गणित एवढं कोरड्याच होतं. आम्हीच लोकाला द्यायचो, गावातली पोरं सांभाळायची. हां या इटू मोऱ्याला
12 वर्ष सांभाळ मी हा भदभदीत आहे बघा एवढा. 12 वर्ष कशाला म्हणते ती, तरी ती जाय ना. मग खायला काय काय बनवायचं पहिल्यांदा, काय काय असतं खायला? काय असेल भाकरी कोरड्याचं मडगं आणि तर भात नसायचा, मक्काच्या कणी असायची, तांदूळ कुठलं, साळी कुठायला लागायचं. साळ पिकायची लय गावाला, ती बाजूला ठेवायचं. साळ कापायची 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 आणि बाजल्यावर ठेवायची, पुन्हा तकडं न्यायची त्या गड्याने गडी म्हणजे हुलवान पोर लई कामं होती पहिले आम्हाला. आताच्या बाया कामं करणार. रानात काम गोरीचा गोरा बाई पण मला दिसत ग बाई मग याक दिसत वाईटा मग याक ताने पायल ग मैना तू माझी साळू माझी यान बाई निटा मग यास. पहिली ती हातावर कपाळावर गोंदाची बघा, गोंधन करायची. गोंदा गेले वर करा बरं, हात पदर सोडा खाली, ती हात वर दाखवा बरं, वर वर करा हात, असा करा. असा काय गोंधवलं तुझी? ही रामाची नाणे, रामाजी नाणे. बर ही पांडवाची आहेत गुत बर. गवळणी इथं काढल्या होत्या, इथं गेल्यात वया मान्याने गेल्या इथं. कुठं गोंधवलं होतं? चिचुंब्यात मारणे नाही का. होय, कसं काय गोंधवायची बरं ही पहिले काय? 12 ती बेंडोळा बांधलेला असं 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 असं. आपल्या तरुणपणात काय वाटत नाही. पुन्हा 2-4 रोजानं ही हात टिपेऱ्या. होय हो बाय जा मम्मीकडे जावा. का बरं गोंधळून घ्यायची ती? आपण ना पहिल्या बाया सगळ्याच गोंधत होती भया. ही काय योग इथनं झाड योग इकडे जागतो आता देखळी वाडीत एक बाय बिन गोंड नाही झालं तुला अर्धा तोळ्याची अंगठी घालते गोंदानं सार. मग मंगुड्याची एक बाय म्हणली बाई एवढं कोणते ते आपल्याला तर का होतं वडराची होती. आता मी चोळीच काढते म्हणलं, आमच्या चोळ्याला येत नाही ते. काढ म्हणला गोंडवाला. ही चोळी काढली इथं पतूर इथं पतूर. आता इथं गाठ मारती बाय गाठ मारते. गाठ मारा गेली बचणारी सुजी घुसली जाग्याला बाय गप बर मिली. होय, तेव्हापासून बायाने गोंडच बंद केली. नग बाय ती वळ सांगू ना मिली आपण. त्यांना विचारा गाणी येते ते. त्यांना गाणी येते का? त्यांना येत नाही ती गाणी. नाही म्हणते ती. काय येतं का मला? तुम्ही शिकवला तर येईल ना. शिकवली का तुम्ही? कोणी? तुम्ही. मी सासू आहे की. मग शिकवली का तुम्ही? तिच्या आईबाने का मी शिकवायची? तुम्ही शिकवायची. माझ्या आईबाने शिकवली. बरं म्हणा जाऊ द्या. लिंबाच्या लिंबू बाया अन ह्या गा लिंबाला न बाई नाही तरी जड. लिंबाला नाही बाई जड माये बापाला बाई लिकी तरी वाड. बापाला न लिकी बाई ग्वाड माये बापाला ग बाई लिकी तरी वाड. पावसाचं यावं बाबाई याळ माझं मायार ग धरू बाई आणि कोणी बी निघाला न बाई पेरू मग येणी निघाला व पेरू तरी येणी कुणी बी निघाला ग बाई पेरू मग येणी. पावसाचं यावं बा मग येळ पड पड तूर मेघ मग राजा अन त्वा पे पडून न बाबा बर मग केलं पडून र बर तरी केलं
आनंदी तासालान बाई पाणी तरी पियल पान खात याव सार तरी गाव पान खात या ग बाई सार मग गाव लुगडना घेत बाईल अन मी नेसती ग बाई गाठी मगवरी नेसती ना गाठी तरीवरी चांद सुरव्या ग बाई पाटी मगवरी काळा यावा काळा बाई चंद्र नेस वाटत ग जीवा बाईला जावा बंधूच्यान बाई गावा मग येला शिजीबाई यावा बोल मग यती आली राखी या ग बाई उद्या तरी जाऊ मला धुणं पडलंय तुम्ही जरा येड्यात काढलं मला बघा अहो धुणं माझं पाठीभर आहे पाठीभर बी असू द्या नातीला सांगायचो ह्याला ये बाई होय करमणुकीसाठी काय सज पहिलं तुम्हाला कोणाला तुम्हाला कडे खेळायचं चिखलाची भाकरी संचाल चिपाडानवाले मार पंचाला चिपाडान मार काय काम केलं रांड आणू तुम्ही कोंबड्या कोंड्यानं शेरड बांधल्या ती चारा आणला नाही बोडक्यानं आया बी थोड्या नाही त्या 8 8 चुलत्याण्णव या आई मारायचं कोण कोण आई म्हणायची राहा तिनं कशाला मारलं असतं ह्या चुलतीनं तिचं ती शिर्डी सोडणार पाणी पडणार मग मारू दे लय मारू दे लय मार ग ताय लय मार मग ती लय मारत तशी लयच मारते नगो बी म्हणत नाही आणि मी पळून जाते मारतीकडनं 5 येड मारता नाही तर बद्दा पुन्हा मग ते रांड मारतेकडे मन गेले आणि खंडोबाच पाण्यात फेकायला आले मग मला दगड घावी ना मी घेतलं खंडोबा मग आम्हाला दगड होता का वाटत मग ती रांड खंडोबा आणून तर तो गुंडा असं होतं पहिलं बैड्या होय आताची कली बिघडलेली आहे कडू झाली मग ही गाणी तुम्हाला कोणी शिकवली माझी बी शिकवली शेजारनी जाऊन होय मग लोक शिकवत नाही ती कोण कोण म्हणायचे गाणे ते ह्या बाया ह्या पुरी मग बसायचं जवळ आणि त्यांचं दानं नीट केल्यानं करायचं आणि त्यांचं गीत शिकून यायचं कोण कोण होतं आठवते का तुम्हाला ते कोण कोण म्हणायचं माझी निला होती माझी कलावती होती माझी शेवंता नाणी होती माझी धुरपा म्हातारी होती माझ्या सगळ्या मेल्या त्या ह्या स्वजर होती माझी अनाबुशे सुमा होती माझी ती मी मेली बोशात जाऊन मला लई गाणी येत होती ही म्हणजे कुठं शिकला म्हणजे लग्न झाल्यानंतर शिकला का लग्न आधी शिकला गाणी लगीन झालं हां झालं पण माझ्या माहेरच करून दिलं आमच्या आईनं होय पुन्हा नांदाय आल्यावर सासू म्हणू दे गाणी म्हणू दे म्हणायची मन गाणी सासू गाणी गीताडी होती जरा व म्हणायची का गाणी हां मग ती म्हणायची मन गाणे तुला कोण मारतंय बघू मी म्हणून मारत नाही ती मारते की मन रांड म्हणायची माझी लई चांगली माणसं होती बाय मला तसली कुठली मिळाली लोटून आताची घर लावते ती भाकर खाते ती मला बघून बैड्या इकडं बघ घर लावायचं सती बोलायचं आपण नात असू किंवा सोन असू किंवा लेक असू आणि ती जेवायची मी बाहेर बसायची आताची कली योग सांगते आम्हाला असं सांगायचं लहानपणी राजा राण्याची रामाच्या गोष्टी भूताच्या गोष्टी असं तुम्हाला कोणी सांगत नव्हतं का आम्हाला भूतच नव्हती जाऊ आमच्या संगच नाता यायची होय च्या कर जाय नाही नाही चहा घेतलाय तिथं झालाय चहा कर जाय नाही नाही गणूजी तर पिलू चहा पिऊन आली हे गणू तर नाही का कडू लिंबा खाल्ला लय कडू ते तोंडावर म्हणते येऊ द्यायचं नातो आहे हे का माहिती आहे मला पण का कडू हिजा बा चांगला मैत्रिणी कोण कोणी होत्या तुमच्या काय मेल्या व आता जाऊन उकरून आणतं का माणूस नाही पण त्यांची नावं तर सांगा की तुमच्या जवळच्या कोण मैत्रिणी होत्या हा बाई बाबाई टका बुका माला फुला नकुर धरली का एक नकोसा
तिच्या बा नावास केलं देवाला. ती नकोसा झाली. तिचं सोलापुरी दिलं. तिचा लेक वकील आहे. त्या वकिलाच्या सुना म्हाताऱ्या होल्या तर मी आहेच बघा. अशी लोक मला म्हणते. मग मांडवाच्या दारी आलाला रुकवतात चोळीची घडी. आपा गुरुजीन ठुला चाकरीचा गडी. त्याला मान नागपूस चिंतू मोरेच्या बी घराला लागली घुस. लागली तिला थानं नाफिनं. संजू चव्हाण म्हणते डपाचंच गाणं. म्हणते त्याला गळा ना वाळा. सूर्याबाबीचाच गेला डोळा. गेला त्याला पापणी ना फिपणी. सागर मोऱ्या मागते गव्हाची कापणी. मागते त्या कापणीला चवना धो. सूर्या कापणीला चवना धो. त्या कापणीला चवना धो. युरिया इंगळ्यात मापट्यान घाऊ. त्याच्या झाल्या चपात्यानं. मेघा वाटते अन्नाला जीव. त्याला मान ना गुडगा. दिसल्या नेण्या करते भरीत रोडगा. त्या रोडग्याला 12 भोकं. आणि ज्ञानमाळ्याच्या कणगीला बघते ती लोक. बघता बी गेलं ज्ञान. संजू चव्हाण हातर तू जान. पिंटू चव्हाणाला चावडीचा मान. आणि दिगा इंगल्याला सदाच बोकडाच ध्यान. ती मटण खाते. लग्नातली नाव मांडवाची दारी येऊन आली. टेंब्यानं तूप वाटते तांब्याला बी लागी ना धार. गळ्यातला मागते चंद्रहाराला बी नव्हता म्हणे. घरचाच मागायला आली धन्याला बी नव्हतं बळ. मागत्या उसाचा तळाला बी नव्हती गोडी. मागत्या हरभऱ्याच्या डाळीची वडीचा लागला टसका. असाच असतो आंबकरणीचा इसका. ती धपाटी वगैरे ती कशी बनवायची सांगाय जरा. कापण्या बिपण्या ही पहिलं जरा खाणं सांगाय जरा. जुनं सांगाय काय बनवायचं तुम्ही. धपाटी म्हणजे काय चटणी घालायची, मीठ घालायची, मसाला घालायचा, कुठे येलदोड घालायची नाही तर काय नाही. तिखटाची करायची असली तर जिरं घालायचं, मिरं घालायचं, त्याला आणायचं. रपा धपाटी करायची. भाजायची. कोणी हिरवी राहिली तर खायची. असंच घे. एका अंगाने भाजायची. तुम्ही पहिली कसं बनवायचं तुम्ही सांगा तुमची बनवण्याची पद्धत. मी नको अशी करत होते. अशी करायची 2-4 आम्हाला भाकरीला येत होत्या. धपाटी कुणाला रेड्याला चारावं मग. नवरा तर चपाती शिव खात नव्हता. ती बी आणि खपल्या गव्हाची. पहिलवान होता नवरा माझा. होय. कुस्त्या करत होता. आणि बायका 2 केलत्या. एक सोडून दिली, एक मेली, एक आहे. असं होतं. तुम्हाला धरून किती 3 जण का 2 जण तुम्ही. आम्ही दोघी. हां. ती एक मेली तिकडे भुस्यात. तिचं माहेर होत. 3 जण होत्या का. बर. 3 रंगाच्या. हे बा म्या देवा पांडुरंगा दावण मालका मला आता उद्या मारा दे. सत्याचा असला तर. मटण बिटन असायचं का पहिलं. असायचं की. हां. कसं बनवायचं आणायचं. कसं बनवायचं काय करायचं. चिरायचं, मीठ हळद लावायची. पुरी आमची असते सारखी. तुम्ही सांगा की तुम्ही कसं बनवायचं आधी. हळद मीठ लावायचं आणि एवढी सळी असते. एकात घ्यायला लागते आपण. बर. ते असं म्हणे खवायचं. आणि ती आर असतो भदाड्यात. असं ती बाब करते. देते भाजून. 8 रोजान बी खाल्लं तर हाय तसंच हाय म्हट. जरी चान मंदी बायल अन ती बांधत्वन बाई कवा तरी बवा. बांधी तू कवा मग बवा. अन माझ्या गावाला ग बाईल तरी तवा. जो माझा रागू तरी माझा. अन माझ्या गावाला न बाई इल तरी तवा. काळ याव क्रंद बाई जात नाही त्या दोडवीन काही ब्याच्या तरी बिजा. दोडबी व क्याच्या मग बिजा. माझी गिरजन बोल तरी त्या. आणि तो दिष्ट होईल ग बाई तोंड बिगी दुजा. होईल न तोंड तरी दुजा. आणि दिष्ट होईल ग बाई तोंड मग दुजा.
माळ राणी चाव मेंढबाई का काळ्या राणीला काय नटबाईला अंतत खुळकुळान बाई दाट मगीला माझ्या रागूला ग सांगू तरी किती तत खुळकुळान बाई दाट तरीला माळ राणी चाव मेंढबाई का काळ्या राणीचा वळक्या तरी दाट माझ्या जोमाच्या ग हरीबाईला शाळू मदन बाई एक मिनिट तरी सचवान ती बघून ठुकी जरा खाली पहिले जत्रा बित्रा काय कुठं असायचे? तिथे दहीवडीला असायची, चळला असायची, दर्याबाची कायमची असते, तारापूरला कायमची असते, पुन्हा आणि म्हणलं तर आंब्याला कायमची असते. कशी भरायची जत्रा? काय काय असं जत्रेमध्ये? काय भेदी गाणं यायचं, उन्हाळा दिवस असायचा, तुम्ही आपलं मक्ता घेऊन त्यांचं जेवण कर. सत्यवान सारखी 12-13 माणसं असायची. बेदी गाणं म्हणा, बर जेवण करायचं, कुठं खायला प्यायला द्यायचं, 2-3 रात राहायची आणि जायचे आपल्या गावाला. बेदी काय असायचं? काय आठवतं का तुम्हाला? नाही नाही, मला तसलं येत नाही. होय, बेदी गाणं म्हणजे काय प्रकार? बेदी म्हणजे काय प्रकार असायचा ते? काय त्यांचं बेदी गाणं म्हणायचं ते ओव्या कसल्या काय काय म्हणायचं. आम्हाला तसलं येत नाही. आम्ही बाहेर कशाला जातो, गडी असते. आम्ही गड्याच्या पंक्तीत गेलो ना बाबा. आम्ही का आम्ही पुरुषाचं तकड राहिलं, इकडं बायांचं असतं. पहिलं लयच म्हणजे गाड्यासमोर बाया जायला म्हणजे लयच हे व्हायचं ना. कसं असं पहिलं काय होतं? लाज 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 म्हणजे काय असं बरं का बायांचा. आता असं एवढं का भिवून असायची पहिल्यांदा? द्यायचीच बाय. हां काळ होता. एक 100 रुपये दिले म्हणजे इतक्या होणार उची. आता तुमचं सुटन बुटन अंचळवा चंच्या बाईड आणि कुण्या पाप्याची ग बाई नद मगैर पाप्याची व नदा बाईर बहिणाईन बोलयती आणि गेला वाऱ्यानं ग बाई पदू मगैर वाऱ्यानं वा पदू बाईर गेला वाऱ्यानं ग बाई पदू मगैर भरल्यावा बाजा बाहेरात हिरव्या शालूचा ग मेवना तरी दाजी आणि त्याला बहिणाई ग बाई दिली मग माझी बहिणाई व दिली तरी माझी त्याला बहिणाई ग बाई दिली तरी माझी साठ्याच्या ग दुकाबाईनात गिरजा माझी याव चोळी तरी घेती घेती मोराच्या न बाई पक्का मगयची मोऱ्याच्या व पक्का तरीच माझ्या गुदूला न दिष्ट बाई झाली चाट गलीच्या ग बाई लोका मगयची
शिजीबाईचं व झालं तरी काम हाय ती पारुशी ग माझी तरी भांडी आणि माझ्या घरला न बाई आली मग दिंडी ज्ञानोबाव तुकोबाची माझ्या घरला न बाई आली तरी दिंडी देवायान मंदी बाई देव दामाजीला याव किती तर दाटी गावाबाहेर न बाई राव मग येटी देवायान मंदी बाई देव दामाजी व किती तरी उच आणि मोहर बारवन बाई माग तरीचीच सोन्याचा व पिंप येळ नाही कुणाच्याच गावा बाईला आळंदीचं या गवता मग येईन मुक्ताबाईच्यान बाई भावा मग येईला भरली व चंद्र तरी बागा पाणी लागल का यशी मग येईला अरे द्याव निघालन बाई काशी मग येईला चला सयानू ग पाहू तरी जाऊ गावाळंदीचा पार मनुषी ग जलमात नाही यायच ग बाई वारू मग वार कलंब लंब भाल माझ्या गोदून वाढवल माझ्या गगुदून वाढनवल त्याल बिवाण्याचं उडचवल माझ्या वसाळूच्या डोक्याचं इला त्यालच वाण्याचं उडचवल तिचं म्हणतंय ती बाय कुठं तिकडं मीच म्हणते तिकडं कुठं बी आता तिकडं कुठं सापडायचं मला तुम्ही नव ह्यातली बाय हा 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 ह्यातली मी हा कोणाला सगळीकडे दिस जातं सगळ्या या मोबाईलमध्ये मग हा म्हणत कसं नाही मी त्यातलीच आहे